सिंगल। कलिना आले जिथे यानंतरचा सामना विक्रोळी आणि कलिना। कलिना आणि दहिसर। चांगला फटका समोरच्या दिशेला, मात्र 3 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत। अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत फर्स्ट इनिंगचे आणि निशू देखील पुन्हा एकदा चांगला फटका मिड ऑफच्या दिशेला, चेंडू जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु एकच धावे तिथे सामने बाळगतायत आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 8। डिसिजन पेंडिंग आहे, डॉट बॉल आणि 5 चेंडू आणि 8 धावा झालेल्या आहेत। पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन देखील 8च धावा झालेल्या आहेत। 83 V83 लव यू 83। चांगला फटका झेल होऊ शकते, बॅटचा कडा घेतलाय मात्र इथे अविनाशला बाहेर जावं लागेल मैदानाच्या आणि बाला 83 काम धंधे से रिटर्न। खुशी गर्वे समाज के लिए हफ्ते से कमिंग सून 83। टमाटी भी यहाँ पे दोपहर से मैच देख रहे हैं और डैडी ग्रुप का अध्यक्ष जॉकी ऑन एंड ओनली जॉकी भाई। बिरयानी लवर, 2 बिरयानी और आधा किलो कुचुम्बर। कुट्टी फिर से फ्रेश वगैरह होऊन आलेला आहे। कुट्टी तुझ्या हातानेच प्राइस देणार आहे कुट्टी। संजू रामा गायकवाड तसेच त्यांचा भाऊ देखील विक्रोळीचा स्मार्ट बॉय गणेश गायकवाड। आशिष दुसरं षटक घेऊन आलेला आहे, शेवटचा षटक असेल आशिष। चांगला चेंडू लेग साइडच्या दिशेला, गॅप मध्ये चेंडू चाललाय मात्र तिकडे क्षेत्ररक्षक चांगलं आणि एक धाव शॉट आहे। पंच गोविंद यांनी एक धाव शॉट दिलेली आहे म्हणजेच एकच धाव संख्या झालेली आहे 9। अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे आणि आशिष देखील गेल्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगलं षटक टाकलेलं, 3 गडी बाद केले होते आणि एकच धाव दिली होती। अतिशय चांगला फटका लेग साइडच्या दिशेला, एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थ्रो डोक्यावरून चाललाय परंतु इथे 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11।
अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू. चार चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय चांगला चेंडू, इन पिच चेंडू आणि खूप सुंदर चेंडू टाकला आशिषने. देखील 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 5 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू. अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय. चौकार आणि धावसंख्येत 4 धावांनी वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावांवरती. म्हणजेच 12 चेंडू आणि 16 धावा करायच्या आहेत. लवकरात लवकर बॅट्समॅन पाठवायचे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बद्री भाई बोलो जरा कुछ. बड़ी बड़ी हस्ती आपके सामने झुकती. भोराबाई दिख रही नहीं है. सोमनाथ पवार उर्फ बद्रीबाई. तसेच अनिल राठोड. अनिल राठोड त्यांनी स्टेजवर यायचं विनंती करायची आहे. आणि नागेश पवार उर्फ गोरेबाई. गोरेबाई काली थैली लेके किधर जा रहे. काला शर्ट काली थैली. तसेच श्री संतोष बाबू शिंदे शाखा प्रमुख यांनी देखील आपल्याला खूप सहकार्य केलेलं आज या टुर्नामेंट साठी. तसेच सतीश भोसले साहेब माजी शाखा प्रमुख देखील त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे आजच्या टुर्नामेंट मध्ये. तसेच आपल्या सर्वांच्या ताई म्हणजेच सुनीताताई सागडे महिला शाखा संघटक आणि आपले सार्थक 11 आणि राकेश नतेश पवार, राकेश रमा कुंची कर्वे, राजू श्रीरामे, राजू भीमा कुंची कर्वे, अमित गालिया धनगर आणि संजय मुजप्पा जिल्हा, रमेश सुकप्पा पगडियाल आणि सोमनाथ पवार, दुर्गेश श्रीरामे आणि बाबू कुंची कर्वे देखील, राजू माने आणि रामा गायकवाड. तसेच रामा गायकवाड त्यांचे सुपुत्र गणेश गायकवाड आणि अनिल राठोड यांचे इथे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आज सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर. 12 बॉल 16 धावांची गरज. तसेच अनिल राठोड आले आणि मैदानामध्ये वेगळाच आवाज
ठिबक स्ट्रॉंगचा. चला गोविंदभाई लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. बॅट्समॅन नेम रोहित आणि गौतम. स्ट्राईक वरती आहे गौतम. बाबू कुंशीकर यांचं मैदानात आगमन झाल्याबद्दल त्यांचे इथे खूप खूप स्वागत आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद. झेल आउट आणि बॅटचा कडाकडा घेता घेताच झेल गेलेले आहे आणि मात्र 11 चेंडू आणि 16 धावांचा हा खेळ शिल्लक आहे. बाबू कुंशीकर यांचं मनापासून. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय आणि बॉलर नेम प्रताप. तसेच अनुप म्हणजेच बँड्रा तोंडिप्पा तोंडिप्पा बँड्रा छोडाम्मा. चला मॅच चालू करा यार. 11 बॉल 16 धावांची गरज. सोनू. बॅट्समॅन नेम सूरज. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज. अतिशय चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे. एक धाव नक्कीच भेटेल. पुणे किंग्स देखील आज मुंबईमध्ये प्रवेश करून खेळतोय. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. बँड्रा माऊली बीट्स तयार ठेवायची आपली टीम आता खेळणार आहे. स्ट्राईक वर मेंडिस देखील. अतिशय चांगला चेंडू. दांडी 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 गोल आणि पतंग पतंग आहे भाई. फुटबॉल फुटबॉल भाई फुटबॉल टूर्नामेंट चालू है. थोड़ा सा आप किती आता 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे अजूनही. चला 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 लवकर 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 लवकर. बैट्समैन नेम यूट्यूब पे अपन लाइव दिखा रहे तो अपने को स्कोरर यहाँ पे अपने को करना पड़ता है स्कोरिंग. नाव सांगायचं आहे फलंदाजाचं. करण. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. लेबर कॅम्प अतिशय चांगला चेंडू. वेगवान चेंडू आणि मात्र इथे धावची जाऊ शकला असता परंतु चेंडू हातात बसला नाही आणि नक्कीच इथे एक धाव भेटते
धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 धावांवरती. अजूनही 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी लेबर कॅम्प या संघाला. भाई ग्राउंड मध्ये पतंग कोणी सोडू नका. ग्राउंड मध्ये फिल्डर आपले खेळत आहेत. पळताना मांजा जर मध्ये आला तर इजा होऊ शकते. बॉल हवेत चढलेला आहे. झेल होऊ शकते का, परंतु खूप पुढे होता चेंडू. मात्र 2 धावा इथे भेटतात आणि 2 धावानंतर धावसंख्या बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 14 धाव. 4 धावांवरती क्षमा असावी. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. लेबर कॅम्प मुंबई आणि पी टाउन बेबी म्हणजेच पुणे. अतिशय चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू चाललाय परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील घेतलेली आहे. कलिना 11 काय घेतलंय आपण बॉलिंग. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. पाहूया हा सामना कोण जिंकतय. देखील पुण्याचा संघ देखील आज सकाळपासून चांगला खेळ खेळतोय. पहिली मॅच देखील जिंकलेले आहेत आणि मुंबई 98 आपण लवकरच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मुंबई 98 रामा गायकवाड खूप मोठे प्लेयर आहेत. फिल्डिंग 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पाहूया आपण काय होतं. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 7:30ची फास्ट ट्रेन आहे. मला पण जायचंय बाहेर. तसेच मुंबई 98 कृष्णा अण्णाचा हा संघ आता थोड्याच वेळात जाणार आहे आणि मात्र इथे मॅच मध्ये थोडासा बदल होताना दिसेल. 2 धावा आलेल्या आहेत म्हणजेच 5 चेंडूंमध्ये अजूनही 8 धावांची गरज आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. सनी सनी आज दिन है सनी सनी आणि सनी गोलंदाजीला आहे. अजूनही त्याकडे 5 चेंडू आहेत आणि मात्र 8 धावांची गरज आहे. पाहूया काय करतो सनी आपल्या संघासाठी. देखील पुणे आणि मुंबई म्हणजेच मुंबईचा हा संघ लेबर कॅम्प. अतिशय चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा इथे भेटत आहेत आणि 2 धाव्यानंतर धावसंख्यात बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 10 धावांवरती. अजूनही 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज.
कुठल्या फोन मध्ये करतोय? अरे कुठला मोबाईल आता माझा तुझ्या इथे थांब एकदा. आणि 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघ आता आला का बघ, ते लिंक वर क्लिक कर. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. याच्यानंतर मुंबई 98 आणि झाला ते लिंक कॉपी कर आणि डायरेक्ट युट्यूब वर टाक. अतिशय चांगला फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्येत 1 धावेने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 11 धावांवरती. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 3 चेंडूंमध्ये 5 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू आणि 5 धावा. लेबर कॅम्प मुंबई, माटुंगा आणि पुणे किंग्स. पुढे मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु हा चेंडू इथे निर्धाव आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे मॅच मध्ये ट्विस्ट आता आलेला आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. ही मॅच जिंकवली तर धावा तुझीच आहे हवा, मग बाकीच्यांनी घरी जावा. पुढच्या मॅच साठी विष्णू स्टेजच्या मागे रेडी होताना. असं म्हटलं जातं की टेक कॅचेस आणि विन मॅचेस, परंतु इथे झेल सुटताना दिसते आणि कुठेतरी मॅच वळताना दिसते. एक चेंडू आणि एक चेंडू आणि किती पाहिजे 4. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. मित्रांनो लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नवीन बॅट्समॅन तसेच आपण ही मॅच आपण भारताच्या नाही तर जगाच्या कुठच्याही कोण्यातून बघू शकतो. इव्हेंट जल्दी जल्दी सही गो. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आणि हा चेंडू मात्र जिंकलेला आहे पुणे संघ. पे डाऊन बेबे आणि चला 98 कृष्णांनाचा संघ